आज आपण एक स्टोरी ऐकूया जिचं नाव आहे ओळख माझा मित्र. जंगलात राहणाऱ्या खारुताई आणि सशाची खूप घट्ट मैत्री होती. खारुताई फारच बडबडी होती. सगळ्यांबद्दल सगळं काही तिला माहीत असावं लागे. ससा अगदी कमी बोलणारा. कुठल्याही प्रश्नाचं तो सरळ उत्तर देतच नसे. खारुताई म्हणाली, अरे जरा थांब की, इतक्या सकाळी गाणं म्हणत कुठे निघाला आहेस? ससा म्हणाला, आपल्या नव्या मित्राशी खेळायला जातोय. खारुताई म्हणाली, हा कोण नवा मित्र? ससा म्हणाला, आहे कोणीतरी 4 पायांचा, तूच ओळख की. खारुताई म्हणाली, अरे आपल्या सगळ्यांनाच 4 पाय आहेत. आता समजलं, तुला मला काही सांगायचं नाही आहे. थांब, आता मीच ओळखते. तो एक मोठा प्राणी आहे का? ससा म्हणाला, हो. मग खारुताई म्हणाली, तू हत्तीकडे चालला आहेस ना? तोच तर सर्वात मोठा प्राणी आहे. ससा म्हणाला, मुळीच नाही, माझ्या मित्राला सोड नाही. मग खारुताई म्हणाली, गेंडा तुझा मित्र आहे का? त्याला सोड नसते. ससा म्हणाला, नाही नाही, माझ्या मित्राला शिंग पण नाही. खारुताई विचारते, असं होय, मग तो नक्की उंटच असेल. त्याला 4 पाय आहेत, सोंड नाही आणि शिंगही नाही. ससा म्हणाला, नाही, माझ्या मित्राच्या पाठीवर उंचवटा पण नाही. खारुताई म्हणाली, मग कोण असेल बरं? झेब्रा तर तुझा मित्र नाही ना? ससा म्हणाला, नाही, माझ्या मित्राच्या अंगावर पट्टे नाहीत. खारुताई म्हणाली, मग अस्वल तुझा मित्र असेल. त्याच्या अंगावर पट्टे नाहीत, त्याच्या पाठीवर उंचवटा नाही, त्याला शिंग नाही, त्याला सोंड पण नाही. ससा म्हणाला, नाही ग, माझ्या मित्राच्या अंगावर अस्वलासारखे दाट केस देखील नाहीत. खारुताई म्हणाली, असं काय? तुझ्या मित्राच्या अंगावर ठसे आहेत का? ससा म्हणाला, हो आहेत. खारुताई म्हणाली, तू काय बिबट्याला भेटायला निघाला आहेस की काय? ससा म्हणाला, नाही नाही, तो तर मला खाऊनच टाकेल की. माझ्या मित्राचे पंजे टोकदार नाहीत. खारुताई म्हणाली, आता ओळखणं अगदी सोपं आहे. तू हरणाकडे निघाला आहेस ना? ससा म्हणाला, नाही ग, चल आता तुला सांगतो, त्याची मान लांब आहे. खारुताई म्हणाली, आता समजलं, तू जिराफबद्दल बोलत आहेस ना? ससा म्हणाला, तुला किती वेळ लागला ओळखायला? चल आता तू पण ये माझ्याबरोबर. माझ्या मित्राच्या पाठीवर बसून आपण जंगलात फिरून येऊया. मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टला फॉलो करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.